नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये. दारवा शहरातील हे दारवा बाहेरील शंकर जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये आपण उभं आहोत आणि महाराष्ट्र राज्य बांध कामगार इमारत कामगार यांच्यासाठी पेटी वाटप येथे दिलेलं आहे. आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता महिला वर्ग बराचसा येथे उपस्थित आहे आणि रांगेमध्ये लागलेला आहे. विशेष हा उन्हाळ्याचा महिना आहे आणि संपूर्ण ऊन अशी तापलेली आहे आणि सध्या 12:30चा वेळ झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारची इथे कुठलीही सावलीची किंवा पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही आणि संपूर्ण महिला वर्ग हे रांगेमध्ये लागलेला आहे आणि आपण पाहू शकता इकडं दाखवतील संपूर्ण ही रांग इथून तर शेवटपर्यंत लागलेली आहे आणि या रांगेमध्ये आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारची सावली उपलब्ध करून दिलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचं पाण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आपल्यासोबत ह्या संपूर्ण महिला येथे उपस्थित आहे. काही महिला सकाळी 7 वाजतापासून उपस्थित झालेल्या आहे, तर काही महिला 8 वाजतापासून, काही महिला 10 वाजतापासून उपस्थित झालेल्या आहे. परंतु यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची सावलीची व्यवस्था केलेली नाही किंवा पाण्याची सुद्धा सुविधा केलेली नाही. तर पाण्याअभावी आणि सावली अभावी महिलांची येथे दुर्दशा होत आहे. आपण महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते कधी किती वाजतापासून येथे रांगेमध्ये लागलेले आहात. तर आपण कुठून आलेले आहात? बरं. तर हरूवरून काही महिला आलेल्या आहेत. आपण कुठून आले ताई? मांगकिनी. बरं. आप कहाँ से आई दीदी? दार. कितने बजे आप लाइन में खड़ी हो गई आप? 9:30 बजे. तो यहाँ पर समझो पानी की व्यवस्था वगैरह पीने की है क्या? नाही. तर आपण पाहू शकता येथे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आणि ऊन एवढं तापलेलं आहे. या उन्हामध्ये पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही आणि आपण पाहू शकता ह्या उन्हामध्ये संपूर्ण रांगेमध्ये महिला लागलेल्या आहे आणि पाण्याची सुद्धा आणि सावलीची सुद्धा व्यवस्था नाही. समोर या. तर आपण ह्या महिलांना पुन्हा आणखी एकदा विचारू आणि कुठून आल्या याविषयी सुद्धा आपण त्यांना विचारू. आपण कुठून आलेला? ब्रह्मनाथला. किती वाजता आपण रांगेमध्ये लागला या पेटीसाठी? 10:30 वाजता. बरं, 10:30 वाजता लागला. तर मग इथं पिण्याची व्यवस्था आहे का पाण्याची किंवा मग सावली वगैरे आहे का? काहीच नाही. बरं, तुम्हाला मग हे पेटी मिळण्यासाठी फोन किती वाजता कधी आला होता? फोन किती वाजता आहे तो? फोन बबलू मला वाटते का आम्ही गावाला गेलो होतो. तर यांना फोन आला होता आणि पेटीसाठी येथे हजर राहण्यासाठी सांगितलं होतं आणि हे सकाळीच सुद्धा येथे उपस्थित झाल्या आणि रांगेमध्ये लागल्या आणि कडक उन्हामध्ये आजही म्हणजे आत्ताही रांगेमध्ये उपस्थित आहे आणि संपूर्ण रांग ही शेवटपर्यंत आपण पाहू शकता. हे संपूर्ण रांग पूर्णतः उन्हामध्ये उभी आहे आणि संपूर्ण महिला उन्हामध्ये येथे उभे आहेत आणि पाण्याची किंवा सावलीची सुद्धा कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. आणखीही आपण काही महिलांशी संपर्क करूया. कुठून आले आपण मावशी? सानिका मटवाडा. काय नाव आपलं? आशा ललित गायकवाड. बरं, इथं किती वाजता तुम्ही रांगेमध्ये उभे राहिला? 10 वाजता. इथं पाण्याची व्यवस्था वगैरे आहे का? काही नाही. सावली वगैरे? सावली नाही. बरं, मग पाणी वगैरे तहान लागली तर काय व्यवस्था करता आपण? विकत घ्यायला लागते इथं. हो का? तर मग इथं काय पच्च हो नाही तर असंच बसायचं. हो का? बरं, आपल्या गावावरून किती महिला आल्या? बऱ्याच आल्या पण आम्ही आता हे 3 जणी आहोत. बरं. तर आपण पाहू शकता तालुक्यातील संपूर्ण इकडून तिकडून महिला आलेल्या आहे. तालुक्यातील गावामधून आलेल्या आहे आणि सकाळी 8 वाजता 9 वाजता कोणी 10 वाजता येथे उपस्थित झालेले आहे आणि संपूर्ण ह्या महिला रांगेमध्ये लागल्या असून आणि उन्हामध्येच उभ्या आहे. इथे कुठल्याही प्रकारची सावलीची सुद्धा व्यवस्था नाही किंवा पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आणि ही दुर्दशा महिलांची होत आहे. त्यामुळे पेटी वाटप व्यवस्थापनाने यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे आणि सावलीची सुद्धा व्यवस्था करायला पाहिजे आणि स्थानिक शासन प्रशासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.